आणि बातमीपत्राच्या सुरुवातीलाच खास रिपोर्ट आहे तो इंधन टंचाई संदर्भात। राज्यामध्ये शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिकांना इंधन टंचाईच्या झळा सहन कराव्या लागतात। संभाजीनगर वासियांना देखील इंधन टंचाईचा सामना करावा लागतोय। वाशिम आणि हिंगोलीमध्ये तर पंपावर हाणामारीचाही प्रकार घडलाय। अशा वेळी पेट्रोल काही ठिकाणी पंपचालकांकडून मनमानी सुरू असल्याच्या तक्रारी समोर येत आहेत। पण पंपचालकांच्या मनमानीला चाप कसा लावणार असा प्रश्न आता विचारला जातोय। राज्यात इंधन टंचाईचे पडसाद हे असे उमटू लागले। इंधन तुटवड्यानं शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिकांना पुन्हा रांगेत उभं केलंय। दुसरीकडे काही पंपचालक मनमानी करत असल्याच्या तक्रारीही समोर येत आहेत। तर संतापलेला सामान्य माणूस तुझ्या विरोधात पुरवठा विभागात तक्रार करतो, तुझं लायसन्स रद्द करायला लावतो, अशी तंबी पंप मालकांना देतोय। पण खरी मेघ इथेच आहे। पंपचालकाविरोधात कारवाई करण्याचा अधिकारच पुरवठा विभागाला नाही। स्वतः पुरवठा अधिकाऱ्यांनीच कॅमेऱ्यासमोर तशी कबुली दिली आहे। जर अशी एखाद्या पेट्रोल पंप चालकाने मनमानी वगैरे केली तर त्याच्यावर कारवाईचे अधिकार तुम्हाला नाहीये, कंपनी करू शकते। ऐकलत अधिकारी काय म्हणतायत? पुरवठा विभाग अत्यावश्यक वस्तू कायदा अंतर्गत कारवाई करू शकतो। म्हणजे पेट्रोल पंपावर इंधनाचा काळा बाजार, साठेबाजी किंवा भेसळ होत असेल तर पुरवठा विभाग कारवाई करू शकतं। पण सध्याच्या स्थितीत पेट्रोल पंपावर जे काही प्रकार सुरू आहेत त्यात पंप वेळेत सुरू न करणं, पंपावर इंधन असूनही न देणं, वाळू वाहतुकीला जास्त तर शेतकऱ्यांना कमी इंधन देणं, 1000-2000च इंधन देणं, पेट्रोल डिझेल सोबत ऑइल घेण्यास सक्ती करणं, कुठल्याही सूचनेशिवाय कॅनमध्ये इंधन देण्यास मनाई करणं, अशा बाबींवर कारवाईचा अधिकार फक्त संबंधित कंपनीला आहे। छत्रपती संभाजीनगरचे पुरवठा अधिकारी प्रवीण फुलारी यांनी एक उदाहरण देत याबाबतचा खुलासा केलाय। डीसी ऍक्टमध्ये शक्यतो गैरप्रकार किंवा काळा बाजार किंवा चुकीच्या गोष्टी वापर केला तरच त्याचा कारवाई होतात। या टेक्निकल बाबी आहेत, त्या कंपनीच्या अंडर खाली असतात, त्यांची जे नॉर्म्स आहेत त्या नॉर्म्सप्रमाणे तरी कारवाई करणे आवश्यक असतात। पण आम्ही निश्चितपणे त्या लाडगाव त्या पेट्रोल पंपाबद्दल, पैठणच्या वैजापूरच्या पेट्रोल पंपाबद्दल पण आम्ही कारवाई केली आहे। त्यानंतर पाराळच्या पंपामध्ये अशी तक्रार आली होती की लोकांना तो डिझेल देत नाही। तिथे सुद्धा आम्ही कंपनीला निर्देश दिलेले आहेत की तुम्ही जाऊन स्वतः तपासणी करा आणि त्याच्यावर योग्य टेक्निकल काय बाबी असेल ती तपासून कारवाई करावी। एक ताजं उदाहरण पाहायचं झालं तर 3 दिवसांपूर्वीच पालकमंत्री संजय शिरसाट यांनी एका पंपावर जाऊन तिथला मनमानी कारभार चव्हाट्यावर आणला। त्यानंतर प्रशासन हल्लं, पुरवठा अधिकाऱ्यांनी पंचनामा केला, पण कारवाईचे अधिकारच नसल्यानं पुरवठा अधिकाऱ्यांनी कंपनीला एक पत्र पाठवून कारवाईची मागणी केली आहे। यावर शिरसाट यांनाच विचारलं तेव्हा ते काय म्हणाले तुम्हीच पहा। एकदा दोनदा जर त्यांनी ऐकलं नाही तर मुळामध्ये ज्या जागेवर तो पेट्रोल पंप असतो ती त्या जागेची एनओसी ही कलेक्टरच्या मार्फत घ्यावा लागते। आणि जर एवढं करून जर ऐकलं नाही तर त्याचं एनओसी रद्द करण्याचे अधिकार मात्र सरकारला आहेत किंवा कलेक्टरला आहे। म्हणून पहिली सूचना देणे, दुसऱ्यांदा त्याच्यावर कडक कारवाई करणे हे सरकारचं धोरण आहे आणि कलेक्टरचं सुद्धा आहे। या सगळ्यात भरडला जातोय तो सर्वसामान्य माणूस। तक्रारीनंतरही कारवाई होणार नसेल तर संतापाशिवाय त्याला काही व्यक्तही करता येत नाही। स्वतःच्या कंपनीवर कोणी स्वतः कारवाई करत असतं का? आणि त्याच्याच कार्यक्षेत्रात जेव्हा काम चालतं किंवा अनागोदी कारभार चालतं तर तो कधी त्याच्यावर कारवाई करेल तर तो स्वतः बदनाम होईल। त्या बदनामीच्या भीतीने तो कारवाई करू शकत नाही। त्यामुळे स्वतःची तक्रार स्वतःकडे कोणी करून काही फायदा होत नाही। त्यामुळे ह्या अनागोदी कारभाराला पेट्रोल पंपच्या कोणी सध्या तरी आजच्या कंडिशनला कोणी याच्यात कारवाई करू शकत नाही असं मला वाटतं। सध्या इंधन टंचाईमुळे शेतकरी आणि सामान्य माणूस भरडला जातोय। भर उन्हात रांगेत उभं राहावं लागतंय। काही पंपांवर तर डिझेलसाठी मुक्कामी थांबावं लागतंय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी साठेबाजी होत असेल तर कारवाईचा इशारा दिलाय खरा, पण काही पंपचालक मनमानी कारभार करत सामान्यांना अजूनच अपमानित करतायत। अशा स्थितीत अधिकाऱ्यांनाच कारवाईचा अधिकार नसेल तर तक्रार करायची कुठे आणि न्याय मागायचा कुणाकडे, असा सवाल सर्वसामान्य माणूस विचारतोय। मोहसिन शेख, NDTV मराठी, छत्रपती संभाजीनगर।